नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. शिंदखेडा तालुक्यातील कथित अवैध व्यवसायांविरोधात शिवसेना जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे आक्रमक झाले आहेत. पत्त्यांचे क्लब, सट्टा, ताडीचे दुकाने आणि ओव्हरलोड रेती वाहतुकीवर कारवाईची मागणी करत प्रशासनाला निवेदन देण्यात आले. 15 दिवसात कारवाई न झाल्यास पोलीस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सोनवणे यांनी दिला. आज आम्ही शिंदखेडा पोलीस स्टेशनला अवैध व्यवसाय संदर्भात निवेदन दिलेलं आहे. या शिंदखेड्यामध्ये पोलीस स्टेशनचे नवीन 3 अधिकारी बदलून गेले. त्या ठिकाणचे API नंतर पोलीस इन्स्पेक्टर हे नवीन आलेले आणि ते नवीन आल्यापासून गेल्या 1 महिन्यामध्ये गल्लोगल्लीमध्ये प्रत्येक गावामध्ये पत्त्यांचे क्लब, नंतर तुमचं सट्ट्यांची बीट, नंतर ताडीचे दुकानं, विमालाचे बिंदास्त चालू आहे. म्हणजे अवैध व्यवसायवाल्यांना असं वाटलं जसं काही परवानगी देऊन टाकलेली आहे. एवढे जोरात व्यवसाय या शिंदखेडा तालुक्यामध्ये चालू आहेत आणि म्हणून आम्ही नवीन आलेले सर्व अधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि विनंती केली की जे पत्त्यांचे क्लब जे 2 नंबरचे व्यवसाय चालू येते त्याच्यामध्ये हे सर्व तात्काळ आपण बंद करा. तुमच्या खाकी वर्दी दाखवा आणि यांना शिस्त लावा. कारण जसं काय असं वाटतंय त्यांना काय जसं काय आपण परवानगी देऊन टाकलेली आहे रीतसर कायदेशीर असं वाटतंय. आम्ही या पोलीस स्टेशनला जर मोर्चाची आंदोलनाची परवानगी घ्यायला जातो तर आमच्या कार्यकर्त्यांना 8-8, 15-15 दिवस फिरवलं जातं, परवानगी देत नाही. आणि हे 2 नंबरचे धंदे कसे एवढे जोरात चालू आहेत याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे म्हणून आम्ही निवेदन दिले. नाही जर झाली तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये 15 दिवसात यांनी कारवाई नाही केली तर आमचं या ठिकाणी प्रतिकात्मक आंदोलन, त्याच ठिकाणी आम्ही इमलची टपरी लावणार, तिथंच ताडीचं दुकान थाटणार, त्याच ठिकाणी पत्त्याचा क्लब लावणार. प्रतिकात्मक आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शिंदखेडा पोलीस स्टेशन या ठिकाणी केलं जाईल. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.